ठाण्यात भाजपाच्या वतीने विविध शासकीय योजनांच्या ओळखपत्रांबाबत भव्य शिबिराचे आयोजन। ठाण्यातील चिंतामणी चौक येथे भाजपातर्फे गुरुवारी 2 जानेवारी ते रविवारी 5 जानेवारीपर्यंत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नवीन आधार कार्ड व दुरुस्त आधार कार्ड, नवीन मतदान नोंदणी, डोमेसाईल, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र इत्यादी विविध योजनांचे ओळखपत्र या ठिकाणी नागरिकांना लाभ घेता येणार आहे। तसेच या शिबिराला सकाळपासूनच लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला आहे। या शिबिराचे आयोजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी केले आहे। या सगळ्या भागामधले आमचे माजी नगरसेवक नम्रता कोळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे शिबिर घेतलं आहे। मला वाटते आत्ताच एवढी गर्दी या ठिकाणी दिसते आहे। मग आधार कार्ड, त्याच्यानंतर वोटर ID या सगळ्या कामाकरता आणि पोस्टाच्या ज्या योजना आहेत या पोस्टाच्या योजनांचं देखील या ठिकाणी नोंदणी करून त्याचा लाभ दिला जातो आहे। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी संबंध शहरामध्ये निरनिराळ्या या योजना घेऊन लोकांपर्यंत पोचत आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील या सगळ्या उपयुक्त योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे। तर नागरिकांनी सुवर्ण संधी आहे, त्यांना काय आव्हान करतो? नाही, नागरिकांना ही अत्यंत म्हणजे सगळंच तुमच्या दारी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। कारण की धकाधकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी सेंटरवर जाऊन उभं राहून त्यापेक्षा त्या प्रभागामध्ये, त्या गल्लीमध्ये, त्या इमारतीमध्ये आम्ही अशा प्रकारची शिबिराचं आयोजन चालू आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा। खरं म्हणजे लोक घेत आहेत, लोक वाटच बघत असतात की यांचं कधी शिबिर लागेल आणि या शिबिराच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण लाभ घ्यावा असं मी आवाहन करेन। आणि या ठिकाणचं जे शिबिर आहे हे देखील पुढच्या किती तारखेला 4 दिवस आहे। त्याच्यानंतर निरनिराळ्या स्पॉटवर अशा प्रकारची शिबिरं आमचे कार्यकर्ते जे आहेत ते करत आहेत, तर त्याचा नागरिकांनी लक्ष ठेवून त्या शिबिराचा लाभ घ्यावा। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज चिंतामणी चौकामध्ये नम्रता कोळी, वृषाली कोळी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 21 आणि 22 मधल्या पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 25 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीपर्यंत ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आधार कार्ड शिबिर, आधार कार्ड नवीन काढणे, दुरुस्ती करणे, नवीन मतदार नोंदणी, पोस्टाच्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी ओळखपत्र असेल असे विविध शासकीय योजनांचं शिबिर या भागात होत आहे। सकाळपासून प्रचंड प्रतिसाद या शिबिराला भेटतोय। पुढील 4 दिवस या चिंतामणी चौकामध्ये शिबिर चालू राहणार आहे।